बाप्पू आज नियोजन काय तिथं सांग. इथं ही सगळी जमल्यात बाप्पू, ही जमल्यात कशामुळं? ही सगळी जी गँग आहे आपली, होय आता काय माहिती विचारावं लागेल मला. आज आपलं ही आहे ना, आज सगळे आपलं पार्टीचं नियोजन आहे ना एकंदरीत. होय काय? नाही एक जण आला ना घरातलं, तसं नाही चालणार, अजून एक जण पाहिजे. अजून एक जण लागतोय. दोन तरी माणसं पाहिजेत ना. हा तसलं काय करून पाठवणार? तसलं नाही काय करत, शूटिंग करतो. हा मस्त त्या दिवशी 3.5 भाकरे 3.5 भाकरी. आजच्या नियोजनाचे मालक आहेत बघा हे. त्यात घेतलं ना नियोजनाचे मालक घेतले म्हणून. हा नियोजनाचे मालक आहेत गणभाऊ. यांच्याकडून आज बैलगाडी भरून बिर्याणी आलेली. आणि इकडे सगळे कार्यकर्ते आहेत बघा. नात करते का, यायलाच लागते चिचा खाली जेवायला. गावरान तडका हे असं, ही गावरान तडका आहे का? हे असं नियोजन आहे बघा. सचिनच्या खाली सगळी गावातली पोरं सगळी मंडळी जमा झाल्यात. आणि इकडं लोक भरपूर आहेत का? हो खरंच की, तिकडे पण बसलेले आहेत अजून लोक. इकडे खाली खाल्ला कोण अजून इकडून पण येतच आहेत. यार हसावायच, एवढं चांगलं उत्पन्न काढलेला का? हा हे गणभाऊ आमचे कलर्स कंपनीचे हे आहेत, डिस्ट्रीब्युटर आहेत ना गणभाऊ? होय रे, एम्प्लॉय आहेत त्यांच्या कलर्स कंपनीच्या अंतर्गत माळवाडीमध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन निघलेलं आहे कांद्याचं. त्याच्याबद्दल कलर्स कंपनीचं हे आहे. तर हे बघा सगळे युवा शेतकरी गावातले. एवढे युवा शेतकरी सगळे आलेले. घेतला मुंबईचे पण शेतकरी आलेत काय? सागर सकाळी भेटलेलं बघा आपण. आता हाजरी लावली त्यांनी बिर्याणी खायला. सगळी गावातली बघा मंडळी. हे कलर्स कंपनीच्या अंतर्गत गावामध्ये चांगल्या प्रमाणात उत्पन्न झाले कांद्याचं. त्याच्या हे शेतकरी बसलेत बघा सगळे. असं नियोजन बसली बघा जेवायची आता. नाही क्रॉप कसं करील तुम्ही, मला हायलाइट ठेवतो ना. अन्नदाते ते गावाकडे असं निवांत बसून ना सगळ्यांसोबत जेवणाची एक वेगळीच मजा आहे. त्यातनं बिर्याणी म्हणल्यावरती विषयच वेगळा आहे. आणि गावाकडं मोठीच सोडा, लहान लहान पोरं सुद्धा पाणी वाढायला मीठ वाढायला हे पुढं पुढं करत असतात. आणि तीच खरी मजा आहे. ओंकार जेवण कसं झालं? छान झालं अध्यक्ष, जेवण कसं काय झालं आजचं? एक नंबर ना. संडे सक्सेस. संडे सक्सेस.